सोलापूरकरांनो, तयार आहात का सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्सवासाठी? इलेक्ट्रोक 2026 सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, टेलिकॉम प्रोडक्ट्स आणि सोलर उपकरणाची भव्य प्रदर्शने, तब्बल 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट. दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2026, वेळ दुपारी 4 ते 9:30, रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. ठिकाण होम मैदान, सोलापूर. निवेदन: व्यवसायासाठी, घरासाठी, भविष्यासाठी सर्व काही एका छताखाली. मिस करू नका. इलेक्ट्रोक 2026 स्मार्ट खरेदीचा स्मार्ट अनुभव. आजच भेट द्या. होम मैदान, सोलापूर. प्रभाग 22 मध्ये भाजपाचा दमदार शक्ती प्रदर्शन. किसन जाधव संपर्क कार्यालयाचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी आपली सहकार्याची भूमिका, पालकमंत्री जयकुमार गोरे. प्रभाग क्रमांक 22चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजी करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे अवघा परिसर भाजपमय झाला होता. तर जय श्रीराम, जय जय श्रीरामचा नारा घुमल्याने अवघा परिसर भगवामय झाला होता. प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेश अण्णा गायकवाड यांनी कोट्यावधी रुपयांची निधी आणून भरीव कामे केल्याने गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग 22 मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळातही विकास कामासाठी संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचं उदाहरण असल्याचे सांगत सोलापूर शहर मध्ये विधानसभेत इच्छा भगवंताची परिवाराने बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला. लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक 22 याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं फीत कापून शुभारंभ झालं. आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज दीप प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं. या प्रसंगी शहरमध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोठे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेश अण्णा गायकवाड, आमच्या सहकारी नगरसेविका सौ चैत्रालीताई गायकवाड, आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी, आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई, त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड, अमोलजी गायकवाड, अंबादास भाऊ जाधव आणि आमचे भागातील सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला. आणि या कार्यालयामधून लोकांचे पालकमंत्री साहेबांनी सूचना दिले की या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. आम्ही आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग 22च्या तमाम मतदारांना, त्याच पद्धतीने तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी अभिवचन देतो. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयामधून सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडविले जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि आपण सर्वजण
माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.